आता आपल्याला ह्या ब्रिजवरून आपल्याला तिकडे जायचं. तिकडे तो बघा आता मंदिर दिसतो त्या बाजूला जायचं. इकडे बघा ही नदी बघा किती छान आहे आणि उन्हाळ्यामध्ये ही नदी आहे ना पूर्ण आटलेली असते आणि असा मस्त सीन आहे. इकडे बघा हाच मला बघायचा होता, मी खास यासाठी आलेलो आहे. ही नदी बघा ह्या बाजूला जाते इकडे. हो नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी मी आलो आहे आता अंबरनाथमध्ये. आपल्याला एक मंदिर बघायचं आहे. 1000 वर्षापूर्वीचं जे जुनं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आजूबाजूचा जो नेचर आहे तो आपण तुम्हाला दाखवणार आहे. प्लस माझ्यामागे एक नदी आहे, ती सुंदर अशी नदी इकडे बघू शकता. आणि चला तर आता मी एंट्री करतो आहे आतमध्ये. खूप दिवस प्लॅन होता की अंबरनाथच्या मंदिराचा व्हिडिओ बनवूया, पण तो प्लॅन आज सक्सेस झाला आणि फायनली मी आलो इकडे. तर चला आपण जाऊया मग आता फायनली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे चप्पल स्टँड आहे. सो फायनली चप्पल ठेवायचं आपल्याला. जरा थोड्या वेळ थांबूया जरा इथे पाणी इकडे बघा ह्या बाजूला चप्पल स्टँड आहे. मी आता तिकडे चप्पल ठेवली. मग आता चाललो इकडे मंदिराकडे ह्या बाजूला. तर मी आता समोरून जाणार आहे. मंडळी क्लायमेट बघा किती छान आहे. सो आता आपण तिकडून आलो त्या बाजूने. तिकडे एंट्री आहे. सो आता ही मंदिराची एंट्री, आतमध्ये द्वार आहे. इथे नंदी आहे समोर, तो तुम्हाला दाखवणार आहे. जर परवानगी असेल आतमध्ये तर मी तुम्हाला आतमध्ये मोबाईल शूट करून दाखवणार आहे. आज बघा संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळं आपण आतमध्ये दर्शन घेऊन येऊया. मग तुम्हाला जे मंदिराचे कोरीव काम आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. छान असं कोरीव काम आहे. तर ओके चला आता आतमध्ये जाऊया आपण. सर्व लोक फोटोशूटच करतात इकडे. मी सुद्धा थोडेफार फोटोशूट केले. तर चला आतमध्ये जाऊया आपण. इकडे बघा शिवलिंग आहे आणि या बाजूला इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटीशी. या बाजूला इकडे तुळशी वृंदावन आहे छान असा. आत्ताच आतमधून जाऊन आलो आणि हा मंदिराच्या बॅक साईड आहे. इकडे ते बघू शकता. कोरीव काम का बघ किती छान आहे कोरीव काम. थोडा नॉर्मल पाऊस चालू झाला आहे. आत्ताच मंदिरातून आलो मी. या बाजूला काही लोक भिजत आहेत.
मंदिराची ही बॅक साईड आहे इकडे आणि थोडंफार काही काम चालू आहे. तर मंडळी, आपण मंदिराचा इतिहास आणि निर्मिती जाणून घेऊया. हे मंदिर इसवी सन 1060 मध्ये शिलाहार वंशातील राजा चित्तराज यांच्या काळात बांधण्यास सुरुवात झाली आणि त्यांचा भाऊ मुम्मिनी याच्या काळात ते पूर्ण झाले. मंदिराच्या उत्तर दारावर याच्या निर्मितीचा काळ दर्शवणारा एक ऐतिहासिक शिलालेख आजही पाहायला मिळतो. स्थानिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात एका रात्रीत बांधले होते. कौरव पाठीवर आल्यामुळे त्यांना काम अर्धवट सोडावे लागले, ज्यामुळे मंदिराचे शिखर पूर्ण होऊ शकले नाही, अशी एक मान्यता आहे. संपूर्ण मंदिर काळ्या आणि तपकिरी पाषाणात बांधलेले असून त्यांच्या बाहेरील आणि आतील भिंतीवर देवदेवता, नर्तक आणि पौराणिक कथांचे अतिशय सुंदर कोरीवकाम करण्यात आले आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचे गर्भगृह जमिनीच्या खाली आहे. साधारण 20 पायऱ्या उतरून खाली गेल्यावर मुख्य स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी 2 नंदी पाहायला मिळतात, जे सहसा इतर शिवमंदिरांमध्ये दुर्मिळ मानले जाते. इकडे जाऊया आपण. इकडे नदी आहे, ती तुम्हाला दाखवली ना, तीच नदी आहे या बाजूला. असा मंदिराचा परिसर आहे छानसा. आपण मागे जाऊया. ही मागची बाजू आहे इकडे. ही आहे मंदिराची मागची बाजू आहे. इकडे बघू शकता. मंदिरात जेव्हा एंट्री कराल तुम्ही समोरून, तेव्हा 2 नंदी आहेत आणि तुम्हाला नंतर मग खाली उतरून मग दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही तसंच केलं. आज गर्दी थोडी कमी होती. इकडे कसला नजारा आहे बघा, पावसाळी नजारा एकदम खूप छान असतो इकडे बघा. मंदिराकडे एंट्री करताना ही तुम्हाला नदी हा ब्रिज छोटासा क्रॉस करून तुम्हाला आतमध्ये जायला लागतो इकडे बघा इकडे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. एक दिवस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. एक दिवस भेट द्या इकडे. नक्की खूप छान आहे वातावरण, क्लायमेट खूप छान आहे आणि शांत वाटतं एकदम.